पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे। सुरेंद्र गडलिंग यांनी गडचिरोलीतल्या पोलिसांच्या हालचालींची माहिती बंदी असलेल्या नक्षलवादी संघटकांना पोहोचवल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी, नक्षलवादी कारवायांसाठी निधी सोबतच माहिती पुरवल्याचा तपासात निष्पन्न झालंय। सुरेंद्र गडलिंग गेल्या ऑगस्टपासून अटकेत आहेत आणि शहरी नक्षलवाद पसरवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सुरुवातीला या आरोपाचं खंडन करण्यात आलेलं होतं, आता मात्र या संदर्भात त्यांनी पोलिसांबद्दलची माहिती ही नक्षलवाद्यांना पुरवली अशी माहिती मिळतेय। शहरी नक्षलवाद पसरवल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, यात कितपत तथ्य आहे, काय या संदर्भात सविस्तर सांगाल? लागली साधारण ऑगस्ट पासून, गेल्या वर्षी 2018च्या ऑगस्ट पासून सुरेंद्र गडलिंग हे पुणे पोलिसांच्या अटकेमध्ये शहरी नक्षलवाद पसरवल्याचा आरोप त्यांच्यावरती होता, ज्यामुळे कोरेगाव भीमा दंगल घडली असा निष्कर्ष पोलिसांनी काढलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नक्षल सहानुभूतीधारकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्यावरती शहरी नक्षलवादी असा शिक्का किंवा असं फ्रेमिंग पोलिसांनी न्यायालयामध्ये केलेलं होतं। तेव्हापासून सुरेंद्र गडलिंग, वरवराराव हे सगळे जामिनासाठी झटतायत। काल पुन्हा सुनावणीसाठी त्यांना पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यावेळेस प्रल्हाद सिंग या एका पकडलेल्या माओवाद्याच्या स्टेटमेंटमधून सुरेंद्र गडलिंग यांच्याबाबतचा खुलासा जो आहे तो समोर आल्याचं पोलिसांनी पहिल्यांदाच न्यायालयाला सांगितलंय, ज्याच्यामध्ये सुरेंद्र गडलिंग हे केवळ नक्षलवाद्यांना रिक्रुटमेंटच करून देत नव्हते, तर इतर महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, पोलिसांच्या मुवमेंट्स असतील किंवा त्यांच्या मॅप्स असतील, पोलिसांबाबतची माहिती असेल, या सगळ्या बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनांना, माओवाद्यांना ते पुरवत असल्याचे समोर आलंय। केवळ गडचिरोलीच नाही तर बस्तर मधल्या सुद्धा पोलिसांच्या मुवमेंट ज्या आहेत त्याच्याबाबतची माहिती ही सुरेंद्र गडलिंग यांनी नक्षलवाद्यांना यापूर्वी दिल्याचं उघड झालेलं आहे तपासामध्ये। त्याच्यामुळे आता झालेल्या गडचिरोलीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा पुणे पोलिसांनी आणखी तपास जो आहे तो तीव्र केलाय। जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्याच्यानुसार सुरेंद्र गडलिंग यांचं जामीन होणे हे जवळपास मुश्किल समजलं जातं। याचं कारण जो गणपती आहे त्याच्या स्टेनोचं स्टेटमेंट जो हजर झाला पोलिसांसमोर, त्याला अटक करण्यात आली नक्षलवादी, तो अत्यंत जवळचा समजला जातो केंद्रीय समितीच्या। त्याच्या जबानीतून ही सगळी माहिती जी त्याने दिलेल्या माहितीमध्ये ही सगळी माहिती समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरेंद्र गडलिंग यांचा स्पष्टपणे रोल जो आहे तो एस्टॅब्लिश झालेला पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं। निश्चित वैभव, या चौकशी अंती अनेक धागेदोरे हात